इम्तियाज जलील यांच्यावर पैशांची उधळण केल्याचा प्रकार समोर आलाय। इम्तियाज जलील यांच्यासह नगरसेवकांवर पैशांची उधळण करण्यात आली आहे। शहरात 33 नगरसेवक निवडून आल्याच्या जल्लोषात का मैफिलीचं आयोजन केलं गेलं होतं। जश्ने महाराष्ट्र जश्ने इम्तियाज या मैफिलीत ही पैशांची उधळण केली गेली आहे। नवनिर्वाचित नगरसेवकांकडून ही पैशांची उधळण होत असल्याने आता नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय। यापूर्वीही इम्तियाज जलील यांच्यावर पैसे उधळल्याची टीका झाली होती। तर आता नवनिर्वाचित नगरसेवकांकडून पैशांची उधळण केली गेली आहे। आपले प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्या सोबत जोडले गेलेत। काय सांगाल माधव, काय प्रकार आहे हा? छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेतील एमआयएमनं 33 जागा जिंकल्या, त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये 125 जागा जिंकल्याचा आनंद जश्ने महाराष्ट्र जश्ने इम्तियाज जलील अशा एका मैफिलीचं आयोजन इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्यात आलं होतं। त्या ठिकाणी नव्याने निवडून आलेले नगरसेवक होते। रात्री उशिरापर्यंत ही मैफिल रंगली होती आणि त्या मैफिलीमध्ये नोटा उधळल्याचं समोर आलेलं आहे। यापूर्वी सुद्धा एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी एका मैफिलीमध्ये इम्तियाज जलील यांच्यावर नोटा उधळल्याचं समोर आलं होतं। मात्र त्यावेळेस खोट्या नोटा आहेत अशी खिल्ली स्वतः इम्तियाज जलील यांनी उडवली होती। मात्र आता या नोटा उधळल्यानंतर इम्तियाज जलील यांच्यासारख्या राजकारण्यांनी शोभतं असा एक प्रश्न सर्वसामान्य उपस्थित करू लागलेले आहेत। निवडणुकीमध्ये यश मिळालं म्हणजे अशा पद्धतीनं वर्तन करणं ही योग्य आहे काय, असा एक प्रश्न या निमित्तानं आता चर्चेला जात आहे। आता यावर इम्तियाज जलील काय उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे। मात्र पहिल्याच विजयाचा उन्माद आणि आनंद अशा पद्धतीने घेतला गेला हे मात्र जनतेच्या समोर आलेलं आहे। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता इम्तियाज जलील यांच्यावर पैशांची उधळण करण्यात आली आहे। नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय।